मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 16 नोव्हेंबरच्या भागामध्ये आनंदी सांगत असते, सर तुम्हाला जर मनाच्या डोळ्याने दिसतंय तर हे माझ्यासाठी खूप धोकादायक आहे हां, तुमच्यापासून जपूनच राहायला पाहिजे. यावर ते सार्थक म्हणतो, नाही नाही, तुम्हाला जपून राहायची बिलकुल गरज नाही आहे, कारण तुम्ही नेहमीच छान दिसता. माझ्या मनाच्या नजरेला तुम्ही मला नेहमी छान दिसता, असं सार्थक आनंदीला सांगत असतो आणि अखेर आनंदीची साडी नेसवून पूर्ण होते. सार्थक म्हणतो, मनाच्या नजरेने पाहून तर झालेलं आहे, पण आता स्वतःच्या डोळ्याच्या नजरेने पाहू की नको, काढू का माझ्या डोळ्यावरचा हा मास्क, असं म्हटल्यावरती आनंदी सांगते, हो सर. मग सार्थक आपल्या डोळ्यावरचा मास्क काढतो आणि आनंदीचं रूप बघतच एकदम हरखून जातो. आनंदीकडे तो पाहतच बसतो. आपल्या मनाच्या नजरेने पाहिलेली आनंदी आणि प्रत्यक्षात दिसणारी आनंदी ही खूप सुंदर आहे. सार्थक म्हणतो, प्रत्यक्षामध्ये मनापेक्षा तुम्ही खूप सुंदर दिसताय. आणि मग आता सार्थक आनंदीच्या हाताला लागल्यामुळे तिला नटवायचं काम करतो. साडी नेसून झालेली असते, मग तिच्या केसामध्ये गजरा माळतो, छानपैकी हार घालतो, तिला मंगळसूत्र घालतो आणि आनंदी सुंदर तयार होते. हे करत असताना सार्थक मनापासून तिच्याकडे पाहत असतो. तिच्या हातामध्ये हिरवा चुडा घालतो आणि कानातले अडकवतो. सगळं छानपैकी आनंदीला तयार करतो. तोपर्यंत खाली मात्र खूप मोठी गडबड चालू असते. आदर्श सांगत असतो, मला असं वाटते आपल्या घराची परंपरेचं आपण पालन केलं पाहिजे. याच्यावरती सार्थकचे बाबा म्हणतात, काय रे, कसला आपले परंपरा? आदर्श सांगतो, आपल्या घराची परंपरा आहे ना की लक्ष्मीपूजनाला नवीन सून आणि मुलगा या दोघांनी पूजन करायचं असतं. मग यावर्षीचं आपलं लक्ष्मीपूजन हे सार्थक आणि आनंदी यांच्या हातूनच होणार ना. यावरती वृंदा सांगते, असं कसं? दरवेळेला सुधा या घरची लक्ष्मीपूजन करते, तर यावर्षी सुधाच या घरचं लक्ष्मीपूजन करणार. सार्थकचे बाबा म्हणतात, नाही, आपल्या घरची नवीन सून आहे आनंदी, प्रथेनुसार सगळं व्हायला पाहिजे. यावरती सुधा सांगत असते, तुमची सून तुमची आहे तरी कुठे? एक क्षण घरातनं बाहेर तरी आले का रूममधून? जर लक्ष्मीपूजनाची तिला इतकीच आवड असती तर रूममधून बाहेर येऊन बघितलं तरी असं तिने काय चाललंय ते. आता ॲक्च्युली सुधानेच तिला रूममध्ये बंद करायला सांगितलेलं असतं की तू अपशकुनी आहेस, रूमच्या बाहेर येऊ नको, आणि तीच सुद्धा बाहेर येऊन सांगत असते की सून तुमची बाहेर आली नाही. असा दुटप्पीपणा सुद्धा करत असते. तोपर्यंत सार्थक सांगत असतो, आता तुम्ही छानपैकी तयार झालायत, आपण खाली जाऊया का? त्याच वेळेला आनंदीच्या पायामध्ये पैंजण घातलेले नाहीत याची सार्थकला जाणीव होते आणि तो आनंदीच्या पायामध्ये पैंजण घालायला लागतो. आनंदी त्याला पायाला हात लावू देऊ नसते, पण सार्थक काही ऐकत नाही. तो आनंदीच्या पायामध्ये छानपैकी आता पैंजण घालून देतो. पैंजण घालून झाल्यावरती तो आता आनंदीच्या हातामध्ये टिकली देतो. आनंदी स्वतःला छानपैकी टिकली लावते आणि अखेर आनंदी नऊवारी साडी नेसून सुंदर तयार झालेली असते. सार्थक आणि आनंदी आता छानपैकी खाली यायला तयार होतात. सार्थकचा कुर्ता घालणं अजूनही बाकी असतं. आनंदीला तयार करून सार्थकसुद्धा आता स्वतः तयार होत असतो. नाकामध्ये नथ अडकवली जाते आणि आनंदी खाली यायला सज्ज होते. खाली सगळेजण लक्ष्मीपूजनासाठी खोळंबलेले असतात. ॲक्च्युली आनंदी शिवायच लक्ष्मीपूजन करावं अशी सुधा आणि वृंदा या दोघींची इच्छा असते, पण सार्थकचे बाबा मात्र या सगळ्याला तयार नसतात. तोपर्यंत इकडे खाली वादाविवाद चालू असताना सार्थक आणि आनंदी छानपैकी एकदम एकमेकाचा सहवास एन्जॉय करत असतात. फायनली दोघांचं नटणं होतं. इकडे खाली सुधा सांगत असते, तुमची सून दिवसभरात एकदाही खाली डोकावून बघायला आली नाही आणि खरं सांगायला तर मी तिला माझी सून मानत नाही. सार्थकचे बाबा म्हणतात, तुझ्या मान्याने काही होत नाही, कारण सार्थकसोबत तिचं लग्न झालेलं आहे ना, त्यामुळे ती सार्थकची बायको आहे, ओघानेच ती या घरची सून आहे. सुधा सांगते, मी तिला या घरची सून मानतच नाही आणि त्यामुळे आनंदीच्या हातून लक्ष्मीपूजन होणार नाही. आदर्श म्हणतो, काकू तुझं आता अति झालेलं आहे, आनंदी या घरची मानाने सून आहे, त्यामुळे तिला हा मान तुला द्यायलाच पाहिजे. वृंदा सांगत असते, मी सून मानत नाही. तेवढ्यात मागून सार्थकचा आवाज येतो, तुला मानावंच लागेल, कारण आनंदी या घरची सून आहेत, माझी बायको आहे. आणि सुंदर तयार होऊन दोघंजण खाली आलेले असतात. सार्थकने सुद्धा एकदम नेव्ही ब्लू कलरचा सुंदर कुर्ता घातलेला असतो आणि आनंदीने वेल्वेटची नऊवारी साडी नेसलेली असते. दोघांना बघताच वृंदा नाक मुरडते. तर सार्थकचे बाबा म्हणतात, वा आनंदी, तू नऊवारी साडीमध्ये किती उठून दिसतेस. खरंच बाळा, आपल्या घरचे संस्कार तू पाळलेस. वृंदा, बघितलंस, लक्ष्मीपूजनाला तू दरवर्षी नऊवारी साडी नेसतेस. आपल्या आनंदीने सुद्धा नऊवारी साडी नेसून परंपरा कायम ठेवले ना, मग आपण सुद्धा आपली परंपरा कायम ठेवायला नको का? आपण सुद्धा नवीन सुनेच्या हातून लक्ष्मीपूजन करायला नको का? यावरती वृंदा सांगत असते, दरवर्षी मी लक्ष्मीपूजन करते आणि मी का हिला लक्ष्मीपूजनाचा मान देऊ? यावर्षी पहिल्यांदा ही आली आणि माझा मान हिरावून घेतला जातोय. याच्यावरती आनंदी सांगते, आई
तुमचा मान कुणीही हिरावून घेत नाहीये. त्यावरती आनंदी सांगते, आई पूजा फक्त तुम्हीच करायची, तुम्ही मोठे आहात ना. त्यावरती सार्थकचे बाबा म्हणतात, काही गरज नाहीये, पूजा तुझ्या हातून होणार. आनंदी चल पाटावरती ये. असं म्हणत वृंदाचा पूजेचा मान काढून घेत आनंदीला पूजेचा मान दिला असता आनंदीला खूप ऑकवर्ड वाटतं. ती सार्थककडे पाहते. सार्थक तिला नजरेनेच जा पुढे जा, बाबा सांगतायत ना तर पुढे जा असं म्हणताच आता आनंदी पाटावरती येते. त्यावेळेला वृंदा मागे असते आणि ती म्हणते, ज्या वेळेला माझा मान काढून घेतला आता मला इथे थांबायचं नाही. आणि ते निघते तर आनंदी तिचा हात धरते आणि म्हणते, या घरची परंपरा आहे ना की मोठ्यांनी पूजा करायची, तर मला ही पूजेचं काहीच माहीत नाही आई. तुम्ही मला या पूजेबद्दल सगळं काही शिकवाल का, मला सांगाल का? तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मला काही जमणारच नाही. यावरती सार्थकचे बाबा म्हणतात, ही खूप चांगली आयडिया आहे. या घरच्या दोघी लक्ष्मी मिळून आता आपण लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम करूया, चला चला असं म्हणत सार्थकचे बाबा वृंदा आणि आनंदी दोघींना लक्ष्मीपूजन करण्यासाठी सांगतात. पण वृंदा आनंदीचा हात झटकते आणि म्हणते, खबरदार, तुला काय वाटलं तुझ्या या गोडगोड बोलण्याला माझा मुलगा भुलला असेल, त्याचे बाबा भुलले असतील, पण मी नाही. तुझा सगळा कावेबाजपणा कळतोय. माझ्या घरात येऊन माझा मान माझ्या हाताखालून काढून घेतलास. तुला मी कधीच या घरची सून मानणार नाही आणि कधीच मानाचं स्थान देणार नाही असं म्हणत वृंदा चिडते आणि रागारागात आपल्या रूममध्ये जाते. त्यावरती आता सार्थकचे बाबा म्हणतात, हे बघ आनंदी, लक्ष्मीला खोळंबून ठेवायचं नसतं. चला बरं, दोघांनी लक्ष्मीपूजन उरकून घ्या. वृंदा रूममध्ये येते आणि रडायला लागते. इतके वर्ष मी हा मान मिळवत होते, आज माझ्याच हाताखालून हिने हा मान काढून घेतला. आनंदी, आता तुला मी कधीच माफ करणार नाही. सून म्हणून मानणं तर बाजूलाच, पण तुला माफ सुद्धा करणार नाही. तुला या घराबाहेर काढेन तेव्हाच मला चैन पडेल असं म्हणत आता इकडे वृंदा खूप चिडलेली असते. तोपर्यंत आता मात्र वृंदाची कारस्थानं चालूच असतात. वृंदा सांगत असते, हा दिवा कोणी ठेवला आपल्या इथे? यावरती सार्थक सांगतो, हा आनंदीच्या माहेरून आलेला दिवा आहे. याच्यावरती वृंदा सांगते, हा दिवा आपल्या इथे चालणार नाही. सार्थकचे बाबा म्हणतात, का नाही चालणार? चालायलाच पाहिजे, माहेरून आलाय ना, शुभ शकून आहे. मग दोघं जण पूजा करतात. सागर संगीत पूजा होते. आनंदी देवाकडे प्रार्थना करते की माझ्यामुळे सार्थक सरांच्या आणि आईमध्ये दुरावा आलाय, तो दुरावा लवकरात लवकर दूर होऊन आम्ही पुन्हा एकदा एकत्र पूजा करू दे. सार्थक सांगत असतो, आनंदीला सुखात ठेव आणि आनंदीला प्रत्येक तिचं जे सुख आहे ते मिळू दे. या घरचा मान पान, सुनेचा मान आणि त्यांनी माझं प्रेम सुद्धा स्वीकारू दे असं म्हणत सार्थक आपल्या मनातली इच्छा मागत असतो. आनंदी आपल्या मनातली इच्छा मागत असते. देवी आई दोघांची इच्छा पूर्ण करणार असते. मग आनंदी प्रसाद घेऊन आता मात्र सुधाच्या घरात निघते. आनंदी येऊन उभी राहते आणि आता आनंदी म्हणते, आई मी तुम्हाला प्रसाद घेऊन आले. सुधा सांगते, तू माझा मान काढून घेतलास, तुझ्या हातून मला प्रसाद नाही घ्यायचा आहे. आज पहिल्यांदा माझी प्रथा मोडलेली आहे. आनंदी, मी तुला माफ करणार नाही. आनंदी खूप दुखावते आणि ती सार्थकला सांगते, खरं तर मी तुमच्या आईमधला आणि तुमच्यामधला दुरावा दूर करायला आले, पण मला नाही वाटत आहे की हे प्रयत्न पुरेसे ठरतील. यासाठी मला अधिक प्रयत्न करायला लागणार. आता आनंदी नक्की काय करणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.